दिली, उष्णता दिली. काय दिली? उष्णता. म्हणजे आता यावर जे झाकण टाकलंय ते मी हळूच उघडतो. उघडल्यानंतर तुम्हाला यावर दाखवा. ह्या ताटावरती काय दिसायला लागले? पाण्याचे थेंब दिसायले. पाण्याचे थेंब दिसले. याचं कारण काय असेल बाळांनो? याचं कारण काय असेल? कारण गरम पाण्यातून ज्यावेळी वाफ यायला चालू झाली, म्हणजे थंड पाण्याला आपण उष्णता दिली आणि ती उष्णता दिल्यानंतर त्यातून वाफ जायला लागली आणि ती वाफ हे झाकण झाकल्यामुळं त्याला बाहेर पडायला वाव मिळाला नाही. म्हणून ती वाफ काय झाली, त्या झाकणावर तटली, इथं येऊन धडकली आणि त्यामुळे काय झालं, परत त्या वाफेचं काय झालं, पाणी झालं. काय झालं? पाणी झालं. म्हणून तुम्हाला हे पाण्याचे थेंब दिसतात. बघा आता तुम्हाला हे गरम पाणी केलंय, ही वाफ झाली. हे गरम पाणी केलंय म्हणजे थंड पाण्याला उष्णता मिळाल्यानंतर, थंड पाण्याला उष्णता मिळाल्यामुळे काय झालं, त्या पाण्याची वाफ होऊ लागली. काय होऊ लागली? म्हणजे या प्रकरणात तुम्हाला असं सांगायचं आहे की थंड पाण्याला उष्णता दिल्यानंतर त्याचे वाफेत रूपांतर होते, बाष्प होतं, ते वाफेत रूपांतर होतं. का एवढं लक्षात ठेवा, थंड पाण्याला उष्णता दिल्यामुळं त्या पाण्याचं वाफेत रूपांतर झालं आणि परत ती वाफ थंड झाल्यामुळं परत त्या वाफेचं पाणी आपल्याला थेंब दिसलं. कळलं तुम्हाला? अशा पद्धतीने हा प्रयोग आहे. तुम्हाला समज असेलच, घरी कुणी करून बघू नका. काय कारण हे भाजून तुम्ही घेण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त आपण सकाळी आंघोळीचं गरम पाणी पण तापते, त्यावेळेस तेव्हा झाकल्यावर तुम्हाला थेंब दिसतात की नाही? तेच थेंब जे येऊन धडकले असतात त्या झाकणाला, म्हणजे ते वाफतून ते वाफ धडकलेली असते आणि ती वाफ झाकणाला लागल्यामुळं, झाकणाला तटल्यामुळं त्याचं पुन्हा परत काय होते बाळांनो, पाण्यात रूपांतर होते. त्या वाफेला वर जायला वाव मिळाला नाही. आता कसं वाफ जायला लागल्यावर, होय की नाही, वाफ वर जायला लागल्या. मगाशी काय केलं आपण, झाकण झाकलेलं. का तर यावर वाफ ज्यावेळी याला लागल्यानंतर, धडकल्यानंतर त्या वाफेचं परत पाण्यात कसं रूपांतर होणार आहे हे आपल्याला बघायचं होतं. आता तुम्ही डायरेक्ट जर बघायला गेला तर वाफ जाताना दिसायला लागली आपल्याला. आता मला सांगा, त्या गरम पाण्याला उष्णता मिळाल्यामुळं त्याची वाफ झाली, मग या भांड्यातलं पाणी थोडं कमी होणार का जास्त होणार? कमी होणार. कारण पाण्याला उष्णता मिळाल्यामुळं ते वाफेतनं ते पाणी निघून गेलं, बाष्पीभवन झालं, बरोबर की नाही? म्हणून या भांड्यातलं पाणी थोडं कमी झालं. आता इथं जर तुम्हाला बघायचं असेल कमी कसं झालंय, तर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी. प्रत्येकाने थोडं बघा. पहिला तुम्हाला मी इथं बघा, हे बघा पाणी इथंपर्यंत होतं, आहे काय? पाणी पाण्याचं दिसतंय का? काठ दिसतोय का? तू पाणी इथंपर्यंत होतं, माझं बोट दिसतंय का? आणि ते पाणी ज्यावेळी तापलं, त्याला उष्णता मिळाली, तर ते वाफेचे रूपांतर निघून गेलं आणि म्हणून थोडंसं पाणी भांड्यातलं कमी झालं. काय झालं? आता तुम्हाला पाणी केवढं होतं आणि वाफ झाल्यानंतर पाणी निघून गेलं, इथं काठ दिसतोय. थोडं सगळ्यांनी येऊन बघा, फक्त जवळ यायचं, जवळ यायचं ना. ठीक आहे, निघून गेलं. काय झालं? निघून गेलं. म्हणून तुम्हाला अगोदर पाणी होतं त्याच्यापेक्षा काय असणार? कमी असणार. समजला प्रयोग सगळ्यांना? आवडला सगळ्यांना? ओके, समजून घ्यायचं आहे आणि ते आता वर्गात गेल्यानंतर बघायचं आहे पुन्हा एकदा आणि घरी गेलो सुद्धा वाचायचं. छान आहे. सगळ्यांना प्रयोग आवडला? थँक्यू. ओके. आणि आता आपल्या कोरे टीचर आहेत, यांचं सुद्धा हे बघा, ते पाण्याचे काही पांढरे दिसतात तेवढं पाणी होतं आणि वाफ झाल्यामुळे पाणी थोडं भांड्यातलं कमी झालं. बघितलेले मागं सरका आणि न बघितलेले पुढे या. दिसतंय काय? ते काठ दिसतंय की हात पांढरं, तेवढं पाणी होतं पण वाफ झाल्यामुळे पाणी कमी झालं. काय अडचण कोणाला? ओके, ठीक आहे. आपल्याला मुख्याध्यापक मॅडम सुद्धा इथं परवानगी दिल्या, त्यांचं देखील आपण आभार मानायचे. ओके, चला. आणि हे करण्यासाठी हे गॅसचे किंवा भांड्याची आपल्याला व्यवस्था कोण दिली, कोर टीचरांना सुद्धा आपण आभार मानायचे. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही पण व्यवस्थित बघितला. आपल्या वर्गात जायचं. ठीक आहे.